शेवटी श्रीराम श्रीराम म्हणत त्याने प्राण सोडला. हे ऐकून तिथे दुःखाचा कल्लोळ उठला. भावनेचा आवेग आवरून श्रीरामाने दशरथ राजाची उत्तरक्रिया पूर्ण केली. श्रीराम विश्रांती घेत असताना गुरुसह राजपरिवार पुढील गोष्टींबद्दल चर्चा करण्यासाठी एकत्र आला. भरताने आपले म्हणणे मांडले. श्रीरामांना इथे राज्याभिषेक करावा आणि त्यांनी ससैन्य राज्य ग्रहण करून राजा म्हणून अयोध्येला परतावं, हा प्रस्ताव गुरुवष्ट्यांनी राजापुढे मांडला. वसिष्ठ ऋषी म्हणाले, पितृवचनाचं पालन करण्यासाठी राम सर्व राज्य सोडून वनात आला आहे. त्याने अयोध्येला परतावं, यासाठी त्याच्या वनवासाच्या वचनाला काही पर्याय दिला पाहिजे. रामाऐवजी तू 14 वर्ष वनवास स्वीकारायला तयार आहेस का? हा एक प्रश्न ऐकता क्षणी भरत म्हणाला, मी रामाच्या बदल्यात वनवास स्वीकारण्याने जर राम अयोध्येचे राज्य ग्रहण करून परतणार असेल तर 14 वर्षच काय, मी जन्मभर वनवास पत्करायला आनंदाने तयार आहे. तस्मिनी सुखे सुखित्वम, म्हणजे त्याच्या सुखाने सुखी होणे हे सख्य प्रेमाचे लक्षण भारताच्या रूपाने साकारलेलं दिसत होतं. तुलसीदासांनी वर्णन केलं आहे की वसिष्ठ ऋषींची बुद्धी भरताच्या प्रेमसागराच्या किनाऱ्यावर एखाद्या अबोलेच सारखी उभी होती. तो सागर पार करणे ची तिची क्षमताही नव्हती आणि तिच्याजवळ काही उपायही नव्हता. ते रामाकडे गेले. त्यांनी भरताचा प्रस्ताव रामापुढे ठेवला. रामाने वसिष्ठांना म्हटले, आपली जी आज्ञा असेल त्यानुसार मी वागेन. वसिष्ठ म्हणाले, रामा, तुझा निर्णय घे, कारण माझी बुद्धी भरताच्या प्रेमाला वश होऊ पाहत आहे. इकडे देवेंद्र आणि सर्व देव भरताचं प्रेम पाहून चिंतित झाले की त्याच्या प्रभावाने राम परतेल आणि रावण वधाचं कार्य राहून जाईल. त्यांनी देवी सरस्वतीला आव्हान करून पाचारण केलं. इंद्राने विनंती केली की कैकेयी आणि मंथरेची बुद्धी जशी तू फिरवलीस तशीच भरताची बुद्धी देखील फिरवून दे. सरस्वती म्हणाली, स्वार्थाने अंध झाल्याने तुमची बुद्धी चळली आहे, त्यामुळे भरताच्या दिव्य प्रेमाचे समर्थ ती पाहू शकत नाही. भरताच्या बुद्धीत राम आहे, जिथे सूर्य स्वतः आहे तिथे अंधार कसा पाडता येईल, असं म्हणून ती निघून गेली. सर्व परिवार भरताने दिलेल्या रामाच्या राज्यपदी बसण्याचा प्रस्तावावर संवाद करू लागला. तेवढ्यात जनक राजाही तेथे आले. आपल्या लाडक्या सीतेची वनवासातील अवस्था पाहून ते अस्वस्थ झाले नाहीत. परिवाराच्या दुःखात ते सहभागी झाले. एक ज्ञानी पुरुष, एक स्थितप्रज्ञ त्या प्रसंगात जणू होता आणि नव्हताही. जेव्हा भरताचं रामाशी वयुक्त प्रेमसह आव्हान सुरू झालं, तेव्हा मात्र जनकासारखा ज्ञानी देखील त्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. सर्वच जण त्या प्रेमप्रवाहात वाहत होते. फक्त श्रीराम स्थिरपणे तो प्रवाह त्याच्या लाटा अंगावर घेत होते. कुठे काही मार्ग निघत नव्हता. तेवढ्यात तिथे वाल्मिकी ऋषी आले. श्रीराम देवकार्य करीत होते आणि सर्व ऋषीगण याला अनुकूल या कार्यासाठी श्रीरामाचा वनवास देवाने आणि ऋषींनी योजनाबद्ध पद्धतीने घडवून आणला. त्यामुळे कोणीही दोष स्वतःकडे न घेता शांत चित्ताने अयोध्येला जावे आणि आपापले कर्तव्य करीत राहावे, असे वाल्मिकींनी भरताला आणि राजपरिवाराला सांगितले. यावर कोणी प्रतिवाद करण्याचा प्रश्नच नव्हता. सर्वजण परतण्याच्या मार्गाला लागले. सर्व कळल्यामुळे मुख्य गोष्ट ही झाली की भरताचा कैकेयीवरचा राग निवळला. सर्वांची मने स्वच्छ झाली. असं असलं तरी समजून उमजून सुद्धा भारत रामाविना परत फिरू शकत नव्हता. त्याच्या बुद्धीला सर्व पटलं असलं तरी मन आणि शरीराने त्याच्याशी असहकार पुकारला होता. त्याच्या अद्भुत प्रेमाला प्रतिसाद म्हणून श्रीरामाने आपल्या पादुका त्याला दिल्या आणि त्याने त्या मस्तकी धारण केल्या. वसिष्ठ राजपरिवार, माता आणि भरताने रामाचा निरोप कसा घेतला हे वर्णन करणं शब्दाचं काम नाही. भरताने अयोध्येबाहेर नंदीग्रामात रामाप्रमाणेच कुटीत वनवास सदृश्य जीवन जगत 14 वर्षे 14 दिवस राहण्याचे वचन दिले. राज्यकारभार कोण पाहिल तर शत्रुघ्न पाहिल, हे त्यावरचे उत्तर होते. अयोध्येचे संरक्षण करण्याचे काम कोण करेल या प्रश्नावर भरताने उत्तर दिले, अयोध्येच्या संरक्षणाचं काम, सांभाळण्याचं काम रामाच्या पादुकाच करतील. हे भरताचं उत्तर आणि त्यामधला त्याचा प्रेमविश्वास कुणालाही कधीही विसरता येणार नाही. भरताच्या निर्गमनाबरोबर अयोध्यावासी गेले आणि अयोध्याकडे राम भरत प्रेमाचा अद्भुत आविष्कार दाखवून स्तिमित होऊन स्तब्ध झालं. आता राम दंडकारण्याकडे निघतील. अरण्यकांड सुरू होईल. अयोध्याकांडाला नमस्कार करून आपण रामाबरोबर पुढचा प्रवास करायची सिद्धता करूया. तर कशी वाटली तुम्हाला ही रामपादुका गोष्ट, ते मला अगदी आवर्जून कळवा.
आणि आवडत असल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि